करू मला म्हणजे महिलांसाठी मोफत उपचार असणार आहे काय? लाईफ केअर हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी ही मेडिकल सुविधा आहे जी आज उपलब्ध होत आहे. मला मनापासूनचं समाधान आहे. खरं तर कुटुंबाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून ही सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून ते सगळेच कार्यरत होते आणि एक चांगली मेडिकलची टीम ही त्यांनी या हॉस्पिटलमध्ये रिक्रूट केलेली आहे. जे डॉक्टर आहेत त्यांचा पण जवळपास 25-30 वर्षाचा अनुभव या संपूर्ण प्रोफेशन मध्ये आहे. त्यामुळे या संबंध परिसरामध्ये जो आपलं जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ येते त्याच्यातून पुनर्वसित जो परिसर आहे त्याच्यातलेही नागरिक या ठिकाणी आहेत. आणि एका गोष्टीचं मला निश्चितपणाने समाधान आहे की ह्या संबंध परिसरामध्ये चांगल्या पद्धतीची मेडिकल सुविधा ही त्या ठिकाणी उपलब्ध होते. महिलांना तिथे उपचार दिले जाणार आहेत. डिलिव्हरी असेल, त्याचबरोबर त्यांनी स्पेशल इथं आयसीयू रूम सुद्धा तयार केलेल्या आहेत. अशी 15 बेडेडची चांगली फॅसिलिटी आहे आणि ती आजपासून आपल्या सर्वांच्या सेवेत या ठिकाणी रुजू होत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात बरेच चाकरमानी जाणार आहेत. कशा पद्धतीचे निर्णय वाहतूक पोलिसांकडे? खरं तर पहिलं तर महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी एक निर्णय घेतलेला आहे की त्यांना चाकरमनी नाही तर त्यांना कोकणवासीय म्हणून संबोधित केलं जात आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वीच बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा एक विशेष सर्क्युलर काढण्याचं त्या बैठकीच्या अनुषंगाने ठरवलं गेलंय. साधारणपणे राज्याच्या वतीने याच्यामध्ये जे जे काही रेल्वेचे मोफत कोकणवासियांसाठी सुद्धा उपलब्ध करून दिली गेलेली आहे. त्याचबरोबर टोलची माफी दिली गेलेली आहे जे जात आहेत. आणि खऱ्या अर्थानं सर्वात जास्त नागरिकांना थोडं मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलं असल्यामुळे त्रासही होतोय. हेवी ट्रॅफिक आपण या संपूर्ण कालावधीसाठी बंद केलेली आहे. पण जे जे काही संबंधित ठेकेदार आहेत, नॅशनल हायवेची यंत्रणा आहे, स्टेट मधल्या नॅशनल हायवेची यंत्रणा आहे, त्यांना या ठिकाणी आम्ही सूचित केलेलं आहे की अधिकाधिक त्यांनी रस्त्याचे खड्डे त्या ठिकाणी भरून घेणं आणि जितका कमी त्रास नागरिकांना प्रवासाच्या वेळेला आपल्याला सगळ्यांना करता येईल तो त्रास कमी तेवढा आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी संबंध कोकणवासियांना आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गणपतीच्या निमित्ताने शुभेच्छाही देते आणि राज्याचा महोत्सव म्हणून सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हा सण घोषित केलेला आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्वांना गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छा.